भरत जाधव म्हणजे विनोद, शरद पोंक्षे म्हणजे एकदम गंभीर भूमिका, सुनील बर्वे म्हणजे कधी गोड तर कधी तिखट भूमिका. आता हे तिघे वेगवेगळ्या धाटणीचे नट जर एकत्र काम करत असतील तर खरं तर ही कल्पनाच एकदम भन्नाटे नाही का. त्यातही या तिघांनी जर एकत्र रोड ट्रिप केली तर नाही, प्रत्यक्षात केली असेल तर काही ठाऊक नाही, पण सिनेमात मात्र हे तिघेही अशा एका रोड ट्रिप करताना आपल्याला दिसत आहेत. आणि तो सिनेमा म्हणजे बंजारा. बंजारा बंजारा सॉरी, नमो नमः बुक्कीज. मी आहे ईशान गोडसे आणि आज आपण ट्रेलर रिव्ह्यू करतोय बंजाराचा. तुम्ही बघताय ये तो बस ट्रेलर है. आजचा सिनेमा आहे स्नेह पोंक्षे दिग्दर्शित बंजारा. हा जो तरुण दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणजे प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचा मुलगा, त्याचा हा पहिला सिनेमा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आहे. कारण यात त्याने कामही केले बरं का, त्याने सिनेमाचं लिखाणही केले. एकूणच त्याने बंजारासाठी 3 जबाबदाऱ्या पार पाडल्यात. यहाँ बेस्त्री में कहीं तो एक शिवलिंग है. आता ह्यात तो कितपत यशस्वी झालाय हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल. मात्र तुर्तास या सिनेमाच्या ट्रेलर बद्दल समजून घेऊ. आणि आम्हाला जो अनुभव आला ना तो आम्ही आयुष्यात विसरणार नाही. 3 मध्यमवयीन मित्र त्यांनी तरुणपणी केलेली रोड ट्रिप, त्यात आलेल्या अडीअडचणी आणि झालेल्या गमती जमती आणि या सगळ्याचा नॉस्टॅल्जिया ही साधारण या सिनेमाची गोष्ट वाटते. अर्थातच या त्यावेळी राहिलेली एक गोष्ट करायची राहून जाते आणि मग ते तिघे पुन्हा एकदा या वयात ही रोड ट्रिप पूर्ण करतात, असे काहीसे या ट्रेलरमध्ये पाहून कळते. एकूणच गोष्टीत फार काही नाविन्य दिसत नाही, पण कास्टिंगमध्ये वेगळेपण आहे. भरत जाधव, शरद पोंक्षे आणि सुनील बर्वे हे त्रिकूट याआधी कोणी इमॅजिन केलं नव्हतं. एकतर या तिघांच्या अभिनयाची, त्यांनी साकारलेल्या भूमिकांची जातकुळीच एकमेकांपासून एकदम भिन्न आहे. भरत जाधव अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला विनोदी भूमिकांमध्ये दिसून येतात. जेवून आलात काय कुठून? माझ्या लाडक्या राणीच्या हातचं जेवायचंय मला. नाही, म्हणायला शिक्षणाच्या आईचा घो, झिंग झिंग आणि आता थांबायचं नाही अशा काही चित्रपटांमधून त्यांनी ही इमेज बदलायचा प्रयत्न नक्कीच केलाय. तीच गोष्ट नाटकांची. विनोदी नाटकांसाठी प्रसिद्ध असले तरी काही नाटकांमधून त्यांनी गंभीर भूमिका साकारल्यात. दरवेळी तू मलाच बोलतेस. त्या बाबाला बोल ना, सकाळून त्या चौथा कप त्याला बोल. शरद पोंक्षे तर अगदी सुरुवातीपासूनच गंभीर भूमिकांमध्ये झळकत आहेत. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकापासूनच त्यांना प्रसिद्धी मिळाली. मालिका, नाटक वा सिनेमा त्यांच्या भूमिका गंभीर असतात आणि आता प्रत्येक भूमिकेला ते आपल्या तडफदार अभिनयाने न्यायही देतात. कुपोषण करणाऱ्यांचे लाड पुरवणारे गोरे प्रत्येकाला इंग्लंडात निघून गेलो. तिसरे एव्हरग्रीन अभिनेते सुनील बर्वे. गोड चेहऱ्याचा हा अभिनेता सुरुवातीच्या काळात तशाच गोड चॉकलेटी भूमिकांमध्ये दिसला. असा कोण आहे का तो? माझा बाप. तरी नंतर त्यांनी वैविध्य दाखवलं आपल्या भूमिकांमध्ये. असो, तर या तिघांना एकत्र आणून स्नेह पोंक्षेने मास्टर स्ट्रोक आणलाय. या तिघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहणं एक वेगळाच अनुभव ठरू शकतो. ट्रेलरमध्ये दिल्याप्रमाणे सिनेमात या तिघांचं तरुणपणही आहे. या तिघांच्या तरुणपणाच्या भूमिका साकारल्यात सक्षम कुलकर्णी, आदित्य धनराज आणि स्नेह पोंक्षे. त्यांना सिनेमात किती स्कोप आहे हे निदान आत्ता तरी सांगता येत नाही, पण बहुधा वर्तमान आणि भूतकाळ अशी सांगड असल्याने कदाचित त्यांच्या वाट्यालाही उत्तम फुटेज असेल असा अंदाज बांधता येतोय. संजय मोने हे एक अफलातून अभिनेते. त्यांच्याही भूमिकांमध्ये प्रचंड वैविध्य आहे. तेही या ट्रेलरमध्ये दिसतात. मी मार्ग दाखवू शकतो, त्याच्यावरती चालायचं की नाही ते तुम्ही ठरवा. मात्र त्यांची भूमिका काहीशी गूढ दिसते, पण त्यांचा रोल एक सरप्राईज एलिमेंट म्हणून डायरेक्ट पिक्चरमध्ये बघताना अजून जास्त मजा आली असते. सॉरी, मध्येच तुम्हाला इंटरप्ट करतोय. काय ना, आता बायोस्कोप आर्ट्सच्या 1 लाख सबस्क्रायबर्स होण्यासाठी अगदी काहीशेच सबस्क्रायबर शिल्लक आहेत. तेव्हा पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे सिल्वर बटन लवकरच येईल. तुम्ही बटन दाबा, तोवर मी जातो पुढे. चला करा सबस्क्राईब करा. दाबा ना, दाबा. हां, तर सिनेमॅटोग्राफी सुंदर झाली आहे, त्यामुळे पडद्यावर जे काही दिसतं ते छान दिसतं. हिमालय आणि त्याचं सौंदर्य कॅमेऱ्याने उत्तम टिपलेलं दिसतं. आणि एनिवे आजोबा म्हणालेच होते की हे शिवलिंग फार लोकांना माहिती नाहीये म्हणून. पण शोधणार कसं? मात्र फ्लॅशबॅक्स दाखवताना तो एक ग्रे अंडरटोन ॲड केलाय, त्यामुळे लोकेशन्स ऑफ वाटत आहेत. इतके सुंदर लोकेशन असूनही ते फ्रेश वाटत नाहीत. ट्रेलरमध्ये 2 गाणी आहेत. सिनेमात किती आहेत ते आता लवकरच कळेल.
मात्र ही दोन्ही गाणी अजिबातच श्रवणीय नाहीत. टायटल सॉन्ग बंजारा अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले आणि गायलं पण आहे. कदाचित सिनेमाची थीम हायलाइट करण्यासाठी ते वापरलं असेल, पण खरं सांगू का बॉस, मजा नाही आली. कम ऑन लेट्स डान्स नावाचं दुसरं गाणे ट्रेलरमध्ये येतं, पण ते इतकं ढिलं आहे की अजिबात नाचायची इच्छा होत नाही. मग गाण्याचे बोल कम ऑन लेट्स डान्स का बरं असतील तेच काय कळत नाही. एकूणच ट्रेलरचा स्पीड बराच स्लो वाटला. नाही, आजकाल इतके झपझप जाणारे ट्रेलर पाहायची सवय लागली आहे ना, त्यामुळे हा जरा संथ वाटला. तेच तुम्ही हाऊसफुल 5 मध्ये पहा ना, टीजर पार पुचकट होता, पण त्यातलं लाल परी गाणं अजूनही लक्षात आहे. परी लाल परी चला घरी चला घरी चला घरी चला घरी एसटी बरी. हे बास रे, कुठे पण सुरू होतं बाबा. ट्रेलरचा स्पीड जरी खटकत असला तरी सुद्धा या सिनेमात मैत्री, जिव्हाळा, प्रेम, जनरेशनल गॅप, रिबॉन्डिंग या इमोशन्स बंजाराचा गाभा वाटतात. म्युझिक फारच फॉरगेटेबल आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. सिनेमा पाहायचा तर तो जाधव, पोंक्षे आणि बर्वे या त्रिकुटासाठीच. काही घाबरायचं कारण नाही. इथे आधी आम्हाला तरी कळू दे काय चाललंय ते. बघा, या बंजारातील लोकांचे आजोबा आणि त्यांचे मित्र कुठं कुठं ट्रिपा करायचे, नाहीतर आमच्या गावची गावधरणी. आमचे आजोबा आणि त्यांचे मित्र गावाच्या पारावर मिसरी मळायला सोडून कुठं दुसरीकडे भेटले नाही. आम्ही आता त्यांचा काय नॉस्टॅल्जिया ऐकू. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको. तर मंडळी, असा होता बंजारा चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू. 16 मेला प्रदर्शित होतोय. नक्की बघा आणि कळवा कसा वाटतोय. आणि हो, बायोस्कोप नुसतं पाहू नका, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन सिनेमा घेऊन. नमो नमः पुक्कीज.